झाले रेडी पोहे बनवून. काढून घेते मी एका थाटामध्ये. हाय मैत्रिणो, नमस्ते. कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरी आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला, आज मी कांदे पोहे बनवते. जाम दिवस झाले खाले नाही, तर आज खायला असे वाटले तर मी कांदे पोहे बनवते आणि खाते. तर तुम्हाला मी दाखवते. चला परत. तर मी इथे एक कांदा घेतले, ते कापून घेते. साफ करून आणि कापून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. इकडे मम्मी कांदा कापते. बोलूच नको ते, तिकडे दिसल. इकडे मम्मी कांदा कापते. कांदा कापून घेते मी. थोडेसे शेंगदाणे घेतले आणि कांदा कापून घेते पहिले. कांदा झुमतो जे आम्हाला, तर पण मी कापते. असं मी कांदा कापून घेते लहान. असं मी कांदा कापून घेतले. तर इथे मी मिरची कापून घेतले, कांदा वगैरे, आणि हे पोहे घेतले. धुवून घेते मी, त्याला दाखवते तुम्हाला. इथे मी हे थाटामध्ये पोहे घेतले, ते आता धुवून घेते. आणि इथे कांदा कापून घेतले, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे कच्चे घेतले. तर मी हे आता धुवून घेते आणि बनवते. तर चला जाऊ किचनकडे. तर इथे मी थोडंसं टोपामध्ये तेल घेतले आणि पोहे धुवून घेतले. बघू शकता से ओले. मी धुवून घेतले पोहे आणि हे तेल थोडंसं. तर त्याच्यामध्ये मी आता जिरे टाकून घेते थोडे. इथे मी जिरे टाकून घेतले आणि कांदा. तेल गरम होते म्हणजे जिरे लवकर पेटून जाते जळून. तर मी कांदा टाकून घेतले त्याच्यामध्ये. आणि ते शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची सर्व टाकून घेते मी त्याच्यामध्ये. कढीपत्ता टाकून घेते. आणि हे शेंगदाणे आणि परतून घेते. मस्त परतून घेते मी त्याला. गॅस कमी केलंय मी. आणि हे मिरची आहे, थोडीशी मिरची, ती पण त्याच्यामध्ये मी टाकून घेते.
आणि पलटून घेते त्याला. तेल मी थोडंसं घेतले, असे पलटून घेते. थोडासा कांदा लाल होईल तोपर्यंत मी पलटून घेते असे आणि भाजून घेते मस्त असे. थोडंसं मी मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये, लवकर कांदा लाल होईल तोपर्यंत, आणि पलटून घेते त्याला. आणि थोडीशी आता हळदी टाकून घेते. थोडीशी हळदी, तर मी आता त्याच्यामध्ये पोहे टाकून घेते. इथे हे पोहे धुवून घेतले, मस्त असे झाले, बघू शकता. त्याच्यामध्ये मी टाकून घेते. आणि त्याला पलटून घेते आता. गॅस कमी करून घेते. परतून घेते. गरम लागते त्याला. तर इथे मी सर्व असं मिक्स करून घेतले, बघू शकता असे. आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेते. इथे ठेवले बघू शकता. ही कोथिंबीर मी त्याच्यामध्ये टाकून घेते असे. आणि थोडा वेळ झाकण देऊन झाकून ठेवते. मिक्स करते आणि थोडा वेळ झाकण देऊन झाकून ठेवते मी त्याला. तर 2 मिनिटे झाले, बघू कसं झाले पोहे. मस्त वास येतो त्याच्या, खुशबू बघा. झाले रेडी पोहे बनवून. काढून घेते मी एका थाटामध्ये. एका थाटामध्ये मी काढून घेते. मस्त असे झाले. माझे कांदे पोहे बनून रेडी झाले. सकाळीचा नाश्ता बघू शकता न. सरस्वती इथे, सरस्वतीला बघा, बघत नाही सरस्वतीकडे. तर आता आम्ही खाऊन घेतात. कसं लागतं सरस्वती, टेस्ट कर घेऊन.
तर खाऊन घेतात आता आम्ही. सकाळीचा नाश्ता आम्ही पण टेस्ट करून बघते कसं लागते. तुम्ही टेस्ट करून बघता का? घ्या. सरस्वतीने टेस्ट करून बघितलं, आता तुम्ही टेस्ट करून बघा. बाहेर गेले, मी टेस्ट करून बघते. मस्त लागते ना. तर आता आम्ही खाऊन घेतात, नंतर भेटतात. जाम भारी लागते, त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेते ना. लिंबू पिळल्यावर मस्त लागणार. तर मी एक लिंबू घेतले, ते त्याच्यामध्ये सोडते. तर मी आता लिंबू त्याच्यामध्ये थोडंसंच घेतले, पिळून जास्त नाही घेतले ना सरस्वती. तर आता मिक्स करून खाऊन घेतात. तर माझं खाऊन झालं आणि सरस्वती खाते. मस्त लागते ना सरस्वती. शेंगदाणे तोंडामध्ये येतात, काय भारी लागते, मस्त असते. तर तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खाऊन बघा, नक्की तुम्हाला पसंत येईल ना सरस्वती. मस्त असं लागतं. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.